नमस्कार मित्रांनो, मी सचिन धोंडे माय बोली मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण लाडकी बहीण योजनेचे पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे याविषयी माहिती घेणार आहोत। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणखीन देखील तुम्ही हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। लाडकी बहीण योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही या साइट वरती यायचं आहे। या साइटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा। डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी याल किंवा कोणत्याही एका ब्राउझर वरती टाइप करा ladkibaheen.maharashtra.gov.in असे टाइप केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर साइटचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसेल। या ठिकाणी आपल्याला पेमेंट चेक करण्यासाठी ऍप्लिकेशन सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे। जे आपले या अगोदर आपण फॉर्म सबमिट केले आहे त्याची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसणार आहे। यावरती क्लिक केले या ठिकाणी पाहू शकता आपण जेवढे काही अर्ज या ठिकाणी सबमिट केले होते त्याची डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टेटस आलेला आहे अप्रूव्हल किंवा संजय गांधी निराधार योजनेचे हे लाभार्थी आहेत का या ठिकाणी नो आला आहे। आपल्याला पेमेंट चेक करण्यासाठी शेवटला हा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचा आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता टोटल पेमेंट ट्रान्सफर 4500 या ठिकाणी दाखवले आहे। कोणत्या बँकेमध्ये ट्रान्सफर झालेले आहे ते देखील याची डिटेल्स या ठिकाणी आहे। द अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या बँकेचे नाव आहे आणि अकाउंट नंबर देखील या ठिकाणी आहे। किती तारखेला आहे हे देखील याची डिटेल्स या ठिकाणी आहे। त्याचबरोबर किती पेमेंट ट्रान्सफर करण्यात आले त्याची डिटेल देखील या ठिकाणी आहे। या ठिकाणी पेड असे दाखवले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस चेक करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।